हं. तर मी पुन्हा सर्व रायगड करांसाठी रोजगाराची नवीन संधी पुन्हा एकदा घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. तर माझं नाव रुपेश. अ, आज आपल्याकडे अ, अ, नवीन वेकेन्सी कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून नाही आहे, तर आपल्याकडे आज या वेकेन्सीज हॉटेल इंडस्ट्रीच्या मार्फत आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि अनेक वर्षापासून आपण ह्या इंडस्ट्री बरोबर मोठ्या संख्येने काम करत आहोत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ह्याआधी आपण भरपूर लोकांना रुपेश कन्सल्टन्सीच्या मार्फत आपण खूप लोकांना जॉब रोजगार दिलेला आहे. असे बरेचसे आपल्याकडे एक्झाम्पल आहेत. तसेच आपण लोणावळा, कर्जत किंवा अजून इतर काही लोकेशन आहेत मुंबईमध्ये म्हटलं तरी पण, किंवा कल्याण, अशा बऱ्याचशा लोकेशनवर आपण हॉटेल इंडस्ट्री बरोबर काम करतोय. आणि हे आत्ताच नाही तर बऱ्याच वर्षापासून आपण ह्या इंडस्ट्री बरोबर काम करत आहोत. तर आता पुन्हा नव्याने आपल्याकडे एक ही संधी आलेली आहे. म्हणजे बरेच वर्षापासून ही रिक्वायरमेंट आपल्याकडे येत होती, पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम नव्हतं करत, कारण की आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजकडे आपण जास्त प्रकारे लक्ष देत होतो. त्यामुळे आता हे नव्याने आलेले आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता जी वेकेन्सी झालेली आहे, तर मी तुम्हाला ती एक एक करून एक्सप्लेन करतो आणि एक एक करून तुम्हाला त्यांचा संदर्भ सांगतो. तर आता आपल्याला जे वेकेन्सीज आहे जी आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीसाठी हवी, तर त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे की त्यासाठी मला एक रेस्टॉरंट मॅनेजर हवंय. जे मॅनेजर सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो, रेस्टॉरंट जे आहे ते हँडल करू शकतो व इतर सर्व डिपार्टमेंटला ते मॅनेज करू शकतात व त्यांची काळजी घेऊ शकतात व सर्व ते व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकतो. तर आपल्याला रेस्टॉरंट मॅनेजर सुद्धा हवंय. त्यानंतर दुसरं आपल्याला हवंय की हेड शेफ हवा आपल्याला, जो सिनियर असणार आहे त्या पोझिशनसाठी आणि त्याला सर्व प्रकारचं नॉलेज असणार आहे. तर असे हेड शेफ हे हवेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला असिस्टंट कुक जे असिस्ट करतील ॲज अ शेफला, किंवा एक जो स्किल कुक आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे, त्यांना असिस्ट करतील असे आपल्याला असिस्टंट कुक सुद्धा हवेत. म्हणजे पर्टिक्युलर गोष्टींना घेऊन नाहीये की त्याला इंडियनच आलं पाहिजे किंवा हेच आलं पाहिजे. तो त्याची जी स्किल आहे त्याच्यानुसार आपण त्याला पात्र ठरवून त्याला आपण तो जॉब मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा आहे की आपल्याला वेटर्स हवेत. आपल्याला वेटर्स भरपूर प्रमाणामध्ये ह्या खोपोली, कर्जत, लोणावळा या ठिकाणी भरपूर प्रमाणात लागतात. म्हणजे एकच हॉटेल साठी नाही, पण इथे इतरही अनेक हॉटेल आहेत ज्याच्यामध्ये खूप हॉटेलची मागणी असते. जसं खोपोलीतले बरेचसे हॉटेल आहेत, त्यांची मागणी आपल्याकडे सातत्याने असते की ते सातत्याने आपल्याला सांगत असतात की आम्हाला एवढे वेटर्स हवेत. हेल्पर्स आपल्याला हवेत. हेल्पर्स म्हणजे किचनसाठी लागतात. अजून आपल्याला बरेचसे हेल्पर्स कटिंग, शॉपिंग किंवा अजून काय टेबल्स वगैरे क्लिनिंग करण्यासाठी असे लागतात. त्यानंतर आपल्याला कॅशियर सुद्धा हवेत. म्हणजे आपली कॅशियरसाठी जी स्पेसिफिक मागणी आहे त्याच्यामध्ये बेसिक त्यांचं ग्रॅज्युएशन तरी ऍटलिस्ट कम्प्लीट पाहिजे, किंवा 12th असेल तरीही चालेल, असं काय हे नाहीये. हा, पण त्यांचं अकाउंटिंग रिलेव्हंट किंवा इतर त्यांनी ठिकाणी पहिला कामाचा अनुभव वगैरे असेल तर त्यांना फर्स्ट त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात येईल आपल्या कन्सल्टन्सी मार्फत. दुसरं आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये क्लिनिंगसाठी हाऊसकीपिंग आपल्याला हवेत. म्हणजे हाऊसकीपिंग ही आपल्याला म्हणजे फक्त आपण ज्या स्पेसिफिक ही व्हिडिओ बनवतोय त्या हॉटेलसाठीच नाही, पण हाऊसकीपिंगची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे मला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ही हाऊसकीपिंग लागतात आणि इतर हॉटेल इंडस्ट्रीमध्येही लागतात. म्हणजे ह्यांचं लोकेशन मी तुम्हाला सांगायचं झालं तर लोणावळा झालं, खोपोली झालं, कर्जत झालं. इव्हन आता आपल्याकडे ही जी व्हिडिओ मी बनवतोय ही या आपलं पाणी साईड, सुधागड आणि खोपोली या तिन्ही ह्याच्यासाठी बनवतो ही व्हिडिओ. तर ह्या ठिकाणी आपल्याला हाऊसकीपिंग लागतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला स्टोअर कीपर एक मोठी जबाबदारीचं काम असतं. हे स्टोअर कीपर आपल्याला एक हवं आहे.
तर स्टोअर कीपर हा एक खूप महत्वाचा डिपार्टमेंट आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. तर त्यासाठी एक आपल्याला आपण जर फ्रेशर असेल तरीही त्याला हे करूया, पण त्याचा इंटरव्ह्यूवर डिपेंड राहील की त्याला कसं ते नॉलेज आहे किंवा तो काय स्किल आहे त्याचं. इवन दो आपण स्टोअरचा एक्सपिरियन्स असेल, फर्स्ट प्रिफरन्स आपण हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांनाच देणार आहोत. पण तरी सुद्धा जर अत्यंत म्हणजे रुपेश कन्सल्टन्सी नेहमीप्रमाणेच अत्यंत गरजवंतांना जॉब देण्याचा प्रयत्न करते, कारण की त्यांना खरी जाणीव असते कामाची. त्यामुळे आपण तो सर्वात पहिले त्यांना प्राधान्य देतो नेहमीप्रमाणेच. तर स्टोअर कीपर सुद्धा आपल्याला हवंय आणि त्याच्यामध्ये अजून सुद्धा मी सांगू शकतो तुम्हाला की एक 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 डिपार्टमेंट हे असतं की शेफ, एक ग्रेव्ही करी म्हणून एक बनवणारे एक शेफ असतात, जे मोस्टली त्यांचं खूप स्किल असतं त्याच्यामध्ये. तर तेही आपल्याला हवेत. आणि तंदूरवर जे तंदूरचं स्किल असणारी लोक आहेत किंवा जे तंदूर बनवणारे जे लोक आहेत तेही आपल्याला हवेत मोठ्या प्रमाणामध्ये. आता मी हे रिक्वायरमेंट तुम्हाला नंबर ऑफ मध्ये ना सांगू शकत, कारण की मला ह्याची म्हणजे नॉट ओन्ली फॉर फक्त ह्याच हॉटेलमध्ये हवेत, असे नंबर ऑफ आपल्याला बरेचशा ठिकाणी हे लोक द्यायचे आहेत. म्हणजे मागणी आहे यांची खूप मोठ्या प्रमाणात, कारण की आता मला असं वाटते 31 क्रिसमस वगैरे खूप मोठे फेस्टिवल येतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या हॉटेल्स इंडस्ट्रीमध्ये ह्या लोकांची मागणी आहे. तर माझं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि चांगली सॅलरी सुद्धा आपल्या रुपेश कन्सल्टन्सी मार्फत त्यांना आपण ऑफर करतोय. तर ही जी वेकेन्सी आहे ही वेकेन्सी खोपोली, लोणावळा, खालापूर, कर्जत आणि पाली, सुधागड आणि पेन रोड या ठिकाणी जे मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत, तुम्ही जर पाहिलं की पाली रोडला इमॅजिका आहे किंवा त्याच्या पुढे आणखी बरेचसे हॉटेल्स आहेत, तर तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर तुम्ही जॉब शोधत असाल किंवा तुम्ही जॉब चेंज करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला ह्या इंडस्ट्रीबद्दल किंवा ह्या वेकेन्सीजबद्दल जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच रुपेश कन्सल्टन्सीला संपर्क करा. रुपेश कन्सल्टन्सीचं ऑफिस खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, खोपोली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणारे शंकर भैरवनाथ मंदिर, त्याच्या बाजूला लोगडे अपार्टमेंट म्हणून एक रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आपलं 5 नंबरचं शॉप आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला खोपोलीकरांना, रायगडकरांना आवाहन करेन की तुम्हाला जर खरंच नवीन कामाची संधी हवी असेल किंवा नवीन रोजगार शोधत असाल तर नक्कीच एकदा तुम्ही रुपेश कन्सल्टन्सीला व्हिजिट करा, रुपेश कन्सल्टन्सी बरोबर संपर्क करा. तुम्हाला त्वरित ह्या सर्व रोजगारांबद्दल सर्वात माहिती तुम्हाला रुपेश कन्सल्टन्सी नक्की देईल. धन्यवाद.